तर प्रचाराचा नारळ फुटणं औपचारिकता जनतेनं निवडणूक हातात घेतली आहे। देशातील 90% जनतेला मोदींना पंतप्रधान जे आहेत ते हवे आहेत 90% जनतेला, असं रणजित नाईक निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। तर गेल्या वेळी पेक्षा यंदा मताधिक्य जास्त दिसेल असं देखील यावेळेला निंबाळकर यांनी म्हटलं। काय सांगता, उमेदवारी जाहीर होऊन बरेच दिवस झाले, मात्र प्रचार तुमचा अजून सुरू नाहीये। कधी प्रचार सुरू होणार, कधी त्याला नारळ पडणार? तुम्ही सर्व जर बघत असाल तर चर्चेतला हा माढा मतदारसंघ आहे आणि या माढा मतदारसंघामध्ये प्रचाराचा शुभारंभ एक फॉर्मल शुभारंभ झालेला नसाल तरी प्रत्येक आमदारांच्या इथं माजी आमदार आमचे परिचारक साहेब त्यांनी मीटिंग लावलेली आहे। सर्व ठिकाणी बैठका चालू आहेत। प्रचाराचा नारळ कधी फुटणार, कधी सुरुवात आणि कुठून असणार? हे नारळ ही खरं तर औपचारिकता आहे। जनतेने ऑलरेडी निवडणूक हातात घेतलेली आहे। देशाच्या आज 150 कोटी जनतेला मोदीजी पंतप्रधान हवेत आणि त्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही नेत्याची तुलना मोदीजींच्या समोर केली तर देशातली 90% जनता ही मोदीजी म्हणून पाहिजे म्हणून करते। त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेतलेली ऑलरेडी प्रसार दोन्ही माध्यम काम करत आहेत। किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण बरोबर कोण असणार? सर्वांना निमंत्रण दिले, सर्व असतील असं वाटतं। गेल्या वेळेस जे आपले विरोधक होते ते आता तुमच्या बरोबर आहेत, त्यामुळे तुमचं मताधिक्य वाढणार का? मताधिक्य तुम्हाला निश्चितपणे वाढलेलं दिसेल। त्यांच्या मनामध्ये शंका आहेत की त्यांच्या अंतर्गत राजकारणामध्ये त्यांचं आणि आमदार बबनदादा शिंदे यांचं पटत नाही। बबनदादा शिंदे यांना आम्ही भविष्यात सहकार्य करून त्यांना करणार नाही असे काही त्यांच्यामध्ये गैरसमज असतील तर ते आम्ही दूर करू। कॅमेरामन विनोद रवी लवेकर, TV9 मराठी।